कोकण रहिवासी संघ पुणे आयोजित काल धायरीमध्ये कोकण महामेळावा संपन्न झाला। या मेळाव्याला प्रामुख्याने रुपालीताई चाकणकर या सुद्धा उपस्थित राहिल्या होत्या। कोकणाबद्दल असलेलं प्रेम आणि आपुलकी याविषयी रुपालीताई चाकणकर यांनी न्यूज अँकरशी आपल्या भावना व्यक्त केल्यात। पुण्यामध्ये कोकणवासियांचा महामेळावा संपन्न होतोय आणि या महामेळाव्याला चाकणकर आलेले आहेत। मॅडम, काय सांगाल, आज तुम्ही महामेळाव्या ठिकाणी आलेला आहात, काय प्रतिक्रिया? कोकण रहिवासी समाज संघाच्या वतीनं आयोजित या महामेळाव्यामध्ये उपस्थित राहत असताना सर्वप्रथम मी कोकणवासियांना मनापासून शुभेच्छा देईल, धन्यवाद देईल। वर्षभरातील विविध कार्यक्रमाच्या निमित्तानं हा कोकणवासी एकत्र महाराष्ट्रामध्ये किंवा जगाच्या पाठीवर कुठेही आम्ही असलो तरी आम्ही एकत्र आहोत हा संदेश देण्याचा प्रयत्न यांच्या माध्यमातून होतो। अतिशय चिकाटी असलेला, कष्टाळू असलेला हा समाज या विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र असतो। फक्त एकत्र येणं हा उद्देश नाही, तर आपल्या माध्यमातून काहीतरी समाज उपयोगी काम हे झालं पाहिजे हा उद्देश त्यांच्या डोळ्यासमोर असतो। यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचे सन्मान असतील, विधवा महिलांसाठीचे हळदी कुंकू असतील किंवा विविध प्रशिक्षणाच्या माध्यमातून येणारे हे सगळा समाज असतील। या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येत एक विचारामधून नवीन विचाराची निर्मिती करणं आणि सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन पुढे चालणं हा त्यांचा उद्देश मनाला भावणारा असतो। या सर्व कार्यक्रमाच्या निमित्ताने मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। काही सर्वांची मागणी आहे की कोकण भवन पुण्यामध्ये झालं पाहिजे, काय सांगाल? जरूर, कारण की आपण पाहतो विविध ठिकाणामध्ये तो समाज राहत असताना त्याला स्वतःचं अस्तित्व असतं, त्याचे प्रश्न असतात, ते सोडवण्यासाठी कार्यक्रमाच्या निमित्तानं हे कोकण भवन उभं राहिलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही सगळेजण त्यांच्या पाठीशी आहोत। धन्यवाद।